तर पालघर मनोर मार्गावरील वाघोबा घाट या घाटातून प्रवास करताना कधी तुमचा जीव मुठीत येतो का? जर येत असेल तर सावध व्हा, कारण वाघोबा घाटातील हा भयान अंधार केवळ तुमच्या प्रवासात अडथळा ठरत नाहीये, तर तो जीवावरही बेततोय. प्रशासन गाढ झोपेत आहे आणि सामान्य नागरिक मात्र रोज जीवघेण्या प्रवासाचा सामना करतोय. पालघर शहराला राष्ट्रीय महामार्गाशी जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग मात्र संध्याकाळ झाली की या घाटाचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलतो. सगळीकडे काळोख, ठिकठिकाणी पसरलेली भयान शांतता आणि जीवघेणी वळणं. येथून नोकरीनिमित्त जाणारे चाकरमानी असोत, विद्यार्थी असोत की व्यावसायिक, या अंधारात सुरक्षित पोहोचण्याची खात्री कुणीच देऊ शकत नाही. कायद्यानुसार सार्वजनिक रस्त्यांची सुरक्षितता राखणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. द इंडियन रोड्स काँग्रेस म्हणजे IRCच्या मानकानुसार अशा घाट वळणांवर आणि महामार्गांवर पुरेशी प्रकाश व्यवस्था असणे हे बंधनकारक आहे. तरीही प्रशासनाकडून ही उदासीनता का? एखादी मोठी दुर्घटना घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे का? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तुलसी जोशी यांनी या गंभीर विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की हा प्रश्न केवळ सोयी सुविधांचा नसून सुरक्षेचा आहे. दरम्यान तुलसी जोशी यांनी काय म्हटलंय पाहूयात. महाराष्ट्राच्या लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला कळकळीची विनंती आहे. या बघा, या रोडवर एक पण रोड लाईट नाहीये, इथे पोलीस चौकी नाहीये. तुम्ही या रोडवरून स्वतः बाईक वरून चालून दाखवावा, तर तुम्हाला मी महाराष्ट्राचा खरा मुख्यमंत्री समजेल. कारण की या तुम्ही रोडवर एकदा चालून दाखवावं. इकडे जव्हार, विक्रमगड, मनोर, चाडे, वसरे, गिरनोली, खुताडपाडा, काटाळे, नावजा, याचे कित्येक सफाळे, असे कित्येक लोक हे मुंबईला कामासाठी जातात. BMC मध्ये सरकारी नोकरी आहेत आणि कुठे प्रायव्हेट नोकरी काम करतात. त्यांना याच रोडवरून अंधारातून घरी जावं लागतं. त्यांचा कितीतरी जीवाचा खेळ होतो. कितीतरी या रस्त्यावर अपघात झालेले आहेत, कितीतरी या रस्त्यावर खून झालेले आहेत, रॉबरी झालेले आहेत, त्याच्यानंतर इथे फायरिंग झालेले आहेत. इथे पोलीस चौकी नाही आहे. ह्याचं काय, तुम्ही कुठे विकास आहे तुमचा? फडणवीस साहेब, मी राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, तुमचा विकास कुठे? तुमचं या खिंड, पालघरचं एक खिंड, वाघोबाचे खिंड, एक पालघरचं मिनी काश्मीर आहे. तुम्हाला इकडे लक्ष देता येत नाही का? हे बघा, दुचाकीवरून लोक जातात, यांना अंधारात येतं. समजा लाईट बंद पडले याची अचानक, तर हे काय करणार? खाडीत जाणार. तुम्हाला नम्र विनंती आहे फडणवीस साहेब, या रोडला लवकरात लवकर लाईट लावावं. अगर लाईट नाही लावली, जन आंदोलन पुकारणार. सन्माननीय राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतोय. तुमचा मंत्री आहेत, इकडे खासदार साहेब आहेत, आमदार साहेब आहेत, तुमचे बहुतेक नगरसेवक पण भरपूर आहेत. त्यांना सांगा या रोडवर काय चाललंय काय नाही, त्यांच्याकडून फॉलोअप घ्या. जर तुम्ही फॉलोअप नाही घेणार तर हा खूप मोठा मनसेतर्फे आंदोलन उभारणार आहे. हे तुम्हाला विनंती आहे. इथे पोलीस चौकी पण पाहिजे आणि रोड लाईट पण पाहिजे. इकडच्या लोकांना पण माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही हे सहन कसं करताय? या ज्या ग्रामीण पट्ट्यातले लोक आहेत, तुम्ही सहन कसं करताय? तुम्हाला एवढ्या दिवस काही दिसलं नाही. इथे एकदा एक पायी चालून दाखवावं. पायी पण कोणी चालून नाही दाखवू शकणार, असे इकडची गंभीर परिस्थिती आहे. आणि हे पर्यटन स्थळ आहे. इकडे या लोकांनी चांगलं लक्ष दिलं शासनाने, तर इकडे लोकांना एक मोठा उत्साह भेटेल. माझी विनंती आहे राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक मी तुलसी जोशी विनंती करतोय, लवकरात लवकर इकडे रोड लाईट तुमच्याकडून होणार हे मी आशा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.